यशास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखम न परांगतिम. 16व्या अध्यायाचा 23वा श्लोक आहे. या ठिकाणी भगवंत एक विशेष भाव प्रकट करतात की मागे ज्या कामक्रोध लोभांचं वर्णन झालेलं आहे, या कामक्रोध लोभांच्या आश्रयाने जो राहतो त्याला जीवनामध्ये काहीही प्राप्त होत नाही. हे लोकातील नाही, पारत्रिक नाही, मोक्ष नाही, कुठलंच नाही. म्हणून त्याबद्दलचं वर्णन करताना भगवंत सांगतात, ह्या शास्त्रविधीम उत्सृज्य, जो शास्त्रविधीचा त्याग करून टाकून कामकारतः वर्तते, कामादिकांच्या आश्रयाने त्यांच्या साह्याने जो वागतो, सहसिद्धीम न अवाप्नोती, जीवनामध्ये त्याला सिद्धी प्राप्त होत नाही, पूर्णता प्राप्त होत नाही. सुखम न अवाप्नोती, त्याला ऐहिक सुखही प्राप्त होत नाही. परांगतीम अपि न अवाप्नोती, आणि जी परलोकाची जी गती आहे, ज्याला आपण पारत्रिक सुख, पारत्रिक वैभव असं म्हणतो, तेही त्याला प्राप्त होत नाही. ना हे आवडोनी काही कामादिकांच्याची ठाई दाटिली जेणे डोई आत्मचोरे. ना हे आवडोनी काही, ज्याला हे काहीच आवडत नाही. हे काहीच आवडत नाही म्हणजे काय? पाठीमागच्या श्लोकामध्ये अर्थात 22व्या श्लोकामध्ये जे वर्णन केलंय, 33व्या ओळीमध्ये धर्माधिका चहुआत, चौही यातू, म्हणजे धर्माधिक जे 4 पुरुषार्थ आहेत ते आहेत. त्याच्यानंतर 440व्या ओळीमध्ये जे सांगितलंय, संगूल आहे मोक्षमार्गी सज्जनाचा, सज्जनांचा मोक्षमार्गी सज्जनांची जी संगती आहे ती त्याला आवडत नाही. त्याचप्रमाणे त्याच्या पुढील ओळीमध्ये सत्शास्त्राची निबळे, सत्शास्त्र ज्याला आवडत नाही. त्याच्यानंतर पुढे प्रियाची परमसीमा असणारा जो आत्मा माऊली, त्याच्याविषयीची प्राप्तीची ज्याला चाड नाही. या मागील श्लोकामध्ये वर्णन केलेल्या गोष्टी ज्याला आवडत नाही, ना हे आवडोनी काही, हे ज्याला न आवडता कामादिकांच्याची ठाई, आणि कामादिकांच्या ठिकाणी जेने आपली डोई दाटिली, म्हणजे ज्याने त्याच्यामध्ये डोकं खुपसलंय, त्याला इथं ज्ञानोबराय संज्ञा देतात आत्मचोर. म्हणजे दुसऱ्याची चोरी करणारे चोर असतात ते तर प्रसिद्ध चोर आहेत, परंतु जो स्वतःची चोरी करतो, स्वतःची, ज्याला आत्मवंचना आपण असं म्हणूया, ज्ञानोबराय सांगतात की हा दुसऱ्याची वंचना तर सोडून द्या, तो स्वतःचीच वंचना करतो, आत्मचोरे. जो जगी समान सकृप हिताहित दाविता दीप, तो अमान्य केला बाप वेद जेने. जो जगामध्ये समान आहे, वेदाचं वर्णन या ठिकाणी करतात. वेद हा जगामध्ये समान आहे आणि पुन्हा समान सकृप आहे. समान शब्दाचा अर्थ, जसं सूर्य सर्वांना सारखा प्रकाश देतो, तसं वेदांची सुद्धा सर्वावर व्यवस्था जी आहे ती सारखी आहे. नास्तिक लोक वेदाला नावं ठेवतात आणि वेदाला पक्षपाती ठरवतात, परंतु गंमत अशी की ज्याची जशी योग्यता आहे त्या योग्यते अनुरूप त्यांना धर्मकर्माचा उपदेश वेदांनी केलेला आहे. म्हणून ब्राह्मणांना केलेल्या कर्माचा उपदेश भिन्न आहे, क्षत्रियासाठी वेगळा आहे, वैश्यासाठी वेगळा आहे, शूद्रासाठी वेगळा आहे. जसं आपल्याला जर 4 मुलं असतील तर आपण 4 एकाच क्षेत्रामध्ये टाकतो असं नाही. त्यांची योग्यता, त्यांची पात्रता, त्यांची बुद्धी, त्यांचे प्रयत्न, या सर्व गोष्टीचा विचार करून आपण त्या त्या क्षेत्रामध्ये, ज्या क्षेत्रात त्याला अभिरुची असेल तिथं तो अधिक प्रगती करू शकेल म्हणून आपण त्या मुलाला तसं देतो. त्याप्रमाणे वेदाने सुद्धा अधिकारानुरूप कर्मधर्माचं वितरण केलेलं आहे. म्हणून वेद हा जगामध्ये समानच आहे. पुन्हा वेद सकृप आहे. वेद हा कृपावंत आहे, कृपाळू आहे, कृपाशील आहे. तो सर्वावर सारख्या प्रमाणामध्ये कृपा करतो. दुसरी गोष्ट सांगतात ज्ञानोबराय, हिताहित दाविता दीप, आपलं हित कशामध्ये आणि अहित कशामध्ये हा दाखवणारा दिवा किंवा दिवटा हा वेद आहे. म्हणून वेदाने जो विधी मार्ग आणि निषेध मार्ग सांगितला आहे, विधी मार्ग हा हित दाखवण्याचा मार्ग आहे आणि निषेध मार्ग जो आहे की हे करू नका, असं त्या वेदाने त्या ठिकाणी सांगितलंय. म्हणून विधी, अमृत अनुभवामध्ये सुद्धा ज्ञानोबराय सांगतात, विधी निषेधाची या वाटा दाविता हाची दिवटा शब्दाबद्दल वर्णन करताना सांगतात. तसं हा वेद इथं हिताहित दाविता दीप आहे. तो अमान्य केला बापू वेद जेणे. या लोकाने तो जो बाप आहे तो बाप अमान्य केला, वेद जो बाप आहे. इथं वेदाला बापाची उपमा दिलेली आहे, पुढे आता आईची उपमा देतील. न धीरीची विधीची भीड, न करीची आपुली चाड, वाढवीत गेला कोड इंद्रियांचे.
जो विधीची भीड धरत नाही. विधी शब्दाचा अर्थ शास्त्राने करावा म्हणून सांगितला जो मार्ग आहे तो विधी. त्याची जो भीड बाळगत नाही. न करीची आपुली चाड. आपुली म्हणजे आपली स्वतःची, आत्म्याची, आपल्याविषयक, आत्मविषयक चाड ज्याला बिलकुल नाहीये. वाढवित गेला कोड इंद्रियांचे, आणि जो त्या ठिकाणी इंद्रियांचे लाड किंवा लळे पुरवत गेला. काम क्रोध लोभांची कास, न सोडीच पाळिली भाष, स्वैराचाराचे असोस वळघला राण. ज्याने काम क्रोध लोभांची कास धरलेली आहे. मागे सुद्धा याच अध्यायामध्ये एक विशेषण भगवंतांनी वापरले, काम क्रोध परायण. आपण हरिभक्ती परायण म्हणतो, परंतु काम क्रोध परायण भगवंतांनी तिचा शब्द प्रयोग केलेला आहे 5000 वर्षापूर्वी. असे जे कामक्रोध परायण मंडळी आहेत की ज्यांनी काम क्रोध लोभांशी अशी एक प्रतिज्ञा केलेली, भाषा केलेली, शपथ घेतलेली आहे की आम्ही तुम्हाला जीवनामध्ये कधीही सोडणार नाही. काही काही माणसं कशी निष्ठावंत माणसं असतात की नाही, तसं हे या कामक्रोधाविषयीचे निष्ठावंत माणसं म्हणावं लागतील. कामक्रोध लोभांची कास न सोडीत नाही पाळिली भाष. ज्यांनी त्या ठिकाणी आपली शपथ किंवा प्रतिज्ञा किंवा सत्यवचन त्या ठिकाणी पाळलेलं आहे. स्वैराचाराचे असोस वळघला रान. आणि स्वैराचाराचं जे एक अफाट विस्तीर्ण असं जे रान आहे, जंगल आहे, त्याच्यामध्ये तो त्या ठिकाणी शिरलेला आहे. तो सुटकेची या वाहणी, मग पिओनला हे पाणी, स्वप्नीही ते कहाणी दुरीची तया. तो सुटकेची या वाहणी. सुटका शब्दाचा अर्थ मुक्ती किंवा मोक्ष, सोडवणूक. सुटकेची या वाहणी म्हणजे मोक्षरूप जी नदी आहे, त्या मोक्षरूप नदीचं पाणी पिओनल आहे, तो पिऊ शकत नाही, त्याला पिण्यास ते मिळत नाही. मग त्या ठिकाणी तो अशा या प्रयत्नामध्ये, अशा या अवस्थेमध्ये असल्यामुळं मोक्षरूपी नदीचं पाणी तो पिऊ शकत नाही. मग स्वप्नी ते कहाणी दुरीची तया. जी गोष्ट त्याला जागृतीमध्ये शक्य होत नाही ती स्वप्नात कशी साध्य होणार. कधी काही काही माणसं काय करतात की जागृतीमध्ये ज्या काही इच्छा आकांक्षा राहिल्या त्या स्वप्नामध्ये जाऊन पूर्ण करतात. लक्षात आलं का. कुठल्याही गोष्टीमध्ये स्वप्नात का होईना काही माणसं स्वर्गात जाऊन येतात. जागृती जरी शक्य झालं नाही तर स्वप्नात तरी जाऊन येतात. तसं याला जागृतीमध्येही शक्य नाही आणि स्वप्नामध्ये पण ते शक्य नाही. आणि परत्र तव जाये हे कीरतया आहे, परी ऐहिकही न लाहे भोग भोगू. ज्ञानोबा सांगतात अशा व्यक्तीच्या बाबतीमध्ये परत्र तर गेलेलंच असतं. परलोकाची जी स्थिती आहे ती त्याच्या हातातून सुटलेली असते. ही गोष्ट अगदी निश्चितच आहे, कारण त्याचं कर्मच असं असतं की ते तिकडे त्याला प्रवृत्त होऊ देत नाही, जाऊ देत नाही. म्हणून ही गोष्ट कीरतय आहे, म्हणजे ही सत्य गोष्ट आहे. परी ऐहिकही न लाहे भोग भोगू. ऐहिक शब्दाचा अर्थ इहलोकातील भोग, तो भोगू शकत नाही. काही काही माणसं आपण पाहतो साखरेचे मोठे मोठे कारखानदार असतात, परंतु स्वतः थोडी सुद्धा साखर जे खाऊ शकत नाही. म्हणजे त्यांच्याच मार्गदर्शनाने, त्यांच्याच सर्व आधिपत्याखाली काही हजारो पोत्याचं उत्पादन रोज होतंय, परंतु ते छटाक सुद्धा साखर खाऊ शकत नाही. याचाच अर्थ ऐहिकही न लाहे भोग भोगू. इहलोकातले भोग सुद्धा ज्याला भोगता येत नाहीत. तरी माशा लागी भुरला, ब्राह्मण पान बुडारी गाला, की तिथेही पावला नास्तिकवाद. याची अवस्था जीवनामध्ये कशी होते, दोन्हीकडून हा कसा सुटला जातो, यासाठी ज्ञानोबा एक गमतीशीर उदाहरण देतात. ज्ञानोबा सांगतात की एका ब्राह्मणाला माशाविषयी थोडासा मोह निर्माण झाला. खाऊन पाहावेत कसे असतील, काय कधी कोणाला काय वाटेल काही सांगता येत नाही. मग त्याला वाटलं असं क्षेत्रात राहून तर काय जमणार नाही. मग त्या कोळ्याच्या जातीमध्ये जाऊन त्यांच्या जाती तो शिरला. म्हटले आम्हाला येऊ द्या तुमच्यामध्ये. नंतर आल्यानंतर मासे वगैरे खाल्ली आणि त्यांना नंतर समजलं की हा ब्राह्मण आहे. अरे म्हटले हा नास्तिक ब्राह्मण आपल्या जातीत ठेवण्याचेच लायक नाही म्हटले. म्हणून ज्ञानोबा त्याचं उदाहरण सांगतं या ठिकाणी. माशा लागी भुलाला, ब्राह्मण पान बुडारी गाला. पानबुडा शब्दाचा अर्थ कोळी, कोळ्याच्या जातीमध्ये तो शिरला. परंतु तिथं जाऊन सुद्धा हा आमच्यामध्ये ठेवण्याच्या लायकीचा नाही असा निषेध करून त्याला हाकलून दिलं की तिथंही पावला नास्तिकवाद. तैशे विषयाची निकोडे, जेने परत्रा केले उबडे, तव तोची आणखीकडे मरणी नेला. त्या वरील ब्राह्मणासारखी ज्याची परिस्थिती झाली तसं विषयाच्या इच्छेनं विषयाचे कोडे काय केलं त्याने, जेने परत्रा केले उबडे. ज्याने परत्र म्हणजे परलोक जो आहे म्हणजे पालथा घातला. परलोक उबडे केले शब्दात परलोक त्याने पालथा घातला. आणि ऐहिक भोगाविषयी जो सक्षम होता त्याच वेळी काय झालं की त्याच वेळी मरणाने त्याला दुसरीकडे डायव्हर्ट केलं, दुसरीकडे त्याला नेलं. तो तोची आणखीकडे मरणे नेला.
एवं परत्रणा स्वर्ग ना ऐहिकही विषय भोगू तेथ केवता प्रसंगू मोक्षाचा तो. एवं परत्रणा स्वर्ग, याप्रमाणे याच्या बाबतीमध्ये धड परत्रही सिद्ध झाला नाही, स्वर्गही सिद्ध झालेला नाही. समजलं का? विषय भोग जो ऐहिक आहे तोही त्या ठिकाणी सिद्ध झालेला नाही. मग अशा परिस्थितीमध्ये मोक्ष याला कसा मिळेल? तेथ केवता प्रसंग मोक्षाचा तो. म्हणून याला जीवनामध्ये मोक्षही मिळाला नाही. मनोनी कामाची निबळे जो विषय सेवू पाहे सळे तया विषयो ना स्वर्गू मिळे ना उद्धरितो. म्हणून ज्ञानोबा इथं महत्वाचा सिद्धांत सांगतात शेवटच्या वेळीमध्ये. म्हणून वर जे सांगितलं ना, कामम आश्रित्य, कामाचा अवलंब करून, म्हणून कामाच्या बळाने जो विषय सेवू पाहे सळे, जो त्या ठिकाणी विषयाचं सेवन करू पाहतो बलात, तया विषयो ना स्वर्गू मिळे ना उद्धर येतो. त्याच्या जीवनामध्ये त्याला फल काय मिळतं? कारण कोणत्याही कार्याचं फल हे निश्चित असतं. तसं याला याचं हे फल मिळतं की त्याला धड विषय भोगही मिळत नाही, त्याला स्वर्गही मिळत नाही, आणि शेवटी त्याचा उद्धार तर होतच नाही, ना उद्धार येतो. तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुमिहार्हसि. तेव्हा भगवंत अर्जुनाला महत्वाचा एक सिद्धांत सांगतात की अर्जुना, कार्याकार्य व्यवस्थितौ नाही का, तस्मात कार्याकार्य व्यवस्थितौ ते शास्त्रम प्रमाणम. म्हणून अर्जुना, काय करणीय आहे आणि काय करणीय नाही, कार्य काय आहे आणि अकार्य काय आहे, याच्या व्यवस्थेसाठी तुला शास्त्रच एकमात्र प्रमाण आहे. विधानोक्तम शास्त्र विधानोक्तम कर्म ज्ञात्वा इह कर्तुम अर्हसी. तू शास्त्र विधानोक्त कर्म सांगून जाणून, अर्थात शास्त्राने ज्या कर्माचे विधान केलेलं आहे ते कर्म नीटनेटकं जाणून इहलोकामध्ये त्या बाबतीमध्ये तू योग्य आहेस, असा सिद्धांत शेवटी भगवंत सांगतात. या ठिकाणी 16वा अध्याय संपतोय. ओम तत्सती श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे दैवासुर संपत विभाग योगो नाम षोडशोऽध्याय. या कारणे पै बापा जया अथी आपुली कृपा तिने वेदाची या निरोपा आन न कीजे. यासाठी ज्ञानोबा सांगतात, वर तस्मात शब्द आहे, यास इथं ज्ञानोबा या कारणे असं म्हणतात. आणि अर्जुनासाठी स्वतंत्र विशेषण वापरतात बापा. तसं पाहता अर्जुनाचं वय आणि भगवंताचं वय समवयस्क होते, परंतु या ठिकाणी अर्जुनासाठी हा विशेष शब्द प्रयोग का केला? त्याचं कारण आहे की अर्जुन हे भगवंताचंच एक रूप आहे. अर्जुन भगवंताचा भक्त आहे, अर्जुन भगवंताचा सखा अर्थात मित्र आहे. अर्जुनाविषयी भगवंताचे खूप नाते आहेत. व्यावहारिक नाते सोडून द्या, पारमार्थिक नाते महत्वाचे आहेत. म्हणून आणि या गीतेच्या तत्वज्ञानाला एकमात्र पात्र अर्जुनच असल्यामुळे म्हणून त्या अर्जुनाविषयी ही कमालेची आदरता बाळगताना भगवंत सांगतात, या कारणे पे बापा, अरे बाबा अर्जुना, जया अथी आपुली कृपा तिने वेदाची या निरोपा आनन कीजे. ज्याला आपली कृपा संपादन करावी वाटत असेल, अर्थात ज्याला स्वतःची कीव वाटत असेल, त्याने काय करावं? तिने वेदाची या निरोपा आनन कीजे. वेदाचा जो निरोप आहे, वेदाचा जो संदेश आहे, त्या वेदाच्या संदेशाच्या अन्यथा त्याने करता कामा नये. अर्थात वेदविहित कर्माचंच त्या ठिकाणी आचरण करावं असं भगवंत या ठिकाणी सांगतात. पतीची या मता अनुसरोणी पतिव्रता अनायाशे आत्महिता भेटीची ते. उदाहरण देतात ज्ञानोबर आहे. शास्त्रामध्ये अशी व्यवस्था आहे की माणसाने सत्कर्म करावं असं सांगितलेलं आहे, परंतु स्त्रियांच्या बाबतीमध्ये शास्त्राचं मत असं आहे की पतीची मनोभावे निष्ठेनं जर सेवा केली तर पती जे काही सत्कर्म करतात त्या सत्कर्माचा अर्धा वाटा स्त्रियांना काही न करता घरी बसून मिळतो. समजलं का? परंतु ती स्त्री कशी पाहिजे? पतीची या मता अनुसरोणी अशी पाहिजे, नाही का? नाहीतर पती आल्याबरोबर जर 4 शिवेने जर स्वागत करणारी असेल मग मात्र तिलाही मिळणार नाही. म्हणून ज्ञानोबाला सांगतात, पतीची या मता, पतीचं काय मत आहे? पाठीमागे सुद्धा ओळी तुम्हाला गेली असेल. स्वामीची या मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा एर तेगा पांडवा वाणिज्य करणे. स्वामी शब्दाचे 2-4 अर्थ होतात.
शिष्याच्या दृष्टीने गुरु हे स्वामी आहेत, भक्ताच्या दृष्टीने देव स्वामी आहेत, नोकराच्या दृष्टीने मालक स्वामी आहे आणि पत्नीच्या दृष्टीने पती स्वामी आहे. म्हणून पतीचं नेमकं मनोगत काय, पतीचं नेमकं मनोगत जाणून त्याप्रमाणे जे केलं जातं त्याला परमसेवा असं ज्ञानोबा म्हणतात, नुसतं सेवा नाही. स्वामीची या मनोभावा नाही का जाणून जे केलं जातं. कल्पना करा, एखादे पती कामावून आले आणि पत्नीने जर त्यांना आल्याबरोबर जर पाण्याचा ग्लास नेऊन दिला तर त्याला सेवा म्हणायचं. लक्षात आलं का? आणि जर ती आली आणि बसले आणि म्हटले अरे पाणी देते का, ती म्हटली दम नाही का जरा, नाही का, आणि मग पाणी नेऊन दिलं, तर ज्ञानोबा त्याला परमसेवा न म्हणता एर तेगा पांडवा वाणिज्य करणे, त्याला वाणिज्य म्हणतात. वाणिज्य शब्दाचा अर्थ व्यापार असा होतो. जसं दुकानदाराकडे आपण गेलो, द्या 2 किलो गुळ, दुकानदार 2 किलो देतो का 2.25 किलो देतो? व्यापारी असतील काही बरेचसे इथं. जे मागितलं तेच आणि जेवढं मागितलं तेवढंच देणं त्याला व्यापार असं म्हणतात. परंतु इथं मागितल्याशिवाय दिलं जात नाही. महत्वाची अट अशी आहे, दुकानदाराकडे तुम्ही जर जे मागितलं तेच देईल, तुम्ही जर तिथं जाऊन नुसते उभे राहील तर तो काही देणार नाही. तो तुमचा मनोभाव जाणील का दुकानदार, की यांच्या मनात नेमके आता काय मागायला आले असतील, असं नाही. परंतु इथं मात्र या संबंधामध्ये मनोभाव जाणू शकतो आपण. पत्नी पतीचा मनोभाव जाणू शकते. म्हणून पतीचा मनोभाव जाणून पतीच्या मताचं अनुसरण करून जी ती पत्नी आहे, ज्ञानोबा सांगतात अनुसरोनी पतिव्रता अनायाशी आत्महिता भेटीची. ते अनायास या शब्दाचा अर्थ प्रयत्न न करता, सहजच काही आयास न करता ती आपल्या आत्महिताला प्राप्त होते. ना तरी श्री गुरु वचना दिठी देतो जतना शिष्य आत्मभुवना माझी पैसे. स्वामी शब्दाच्या त्या वरच्या ओळीचा पुन्हा अर्थ इथं सांगतो. इथं श्री गुरु हे स्वामी आहेत. श्री गुरूंनी सांगितली आज्ञा शिष्याला सर्वथा प्रमाण आहे. श्री गुरूंनी जर सांगितलं मार एखाद्या विहिरीत उडी, तर शिष्याने डोळे झाकून उडी मारायला पाहिजे. तसे शिष्य मला नाही वाटत आता या काळात असतील नसतील, ती चर्चा आपल्याला नाही करायची. परंतु इथं ज्ञानोबा सांगतात श्री गुरु वचना दिठी देतू अर्जुना. श्री गुरूंच्या वचनावर दृष्टी ठेवून, कान ठेवून नाही, कान तर ठेवायचेच, परंतु अधिक दृष्टी ठेवायची. दिठी नाही का देतू जतना नाही का, त्याचं जतन करण्यासाठी शिष्य आत्मभुवना माझी पैसे. त्या शिष्याला त्याचं फल काय मिळेल, तो सहजच आत्मभुवनामध्ये आत्मसाम्राज्यामध्ये तो त्या ठिकाणी प्रविष्ट होईल. हे असो आपुला ठेवा हाता अथी जरी यावा तरी आदरे जीवी दिवा पुढा कीजे. ज्ञानोबा आणखी एक उदाहरण देतात. आपण एखादी वस्तू जर ठेवलेली असेल, अंधार पडला, लाईट गेली, असं काही वातावरण निर्माण झालं, तर त्यावेळी आपलीच वस्तू, आपण ठेवलेली वस्तू आपल्याला दिसत नाही, सापडत नाही, तेव्हा पर्यायाने आपल्या दिव्याचा उपयोग करावा लागतो. म्हणून आपलाच ठेवा आपल्या हाती यावा असं जर वाटत असेल तर आदराने दिव्याला पुढं करावं. आदरे, आदरी शब्दाचा अर्थ काय, नाही का, उचल्या दिवाना असं फरक निघण्याला तो विजून जाईल. तो दिव्याला त्याच्याच व्यवस्थित पद्धतीने यायला पाहिजे ना. आता अलीकडे काय बॅटरी वगैरे झाल्यामुळे काही अडचण नाही, पण पूर्वीचे दिवे म्हणजे वाऱ्यापासून संरक्षण करावं लागायचं, म्हणजे आदराने त्याला तिथं न्यायचं वस्तू मिळण्यासाठी. म्हणून इथं आदरे जीवी दिवा पुढा कीजे तैसा अशिशाही पुरुषार्था जो गोसावी हो म्हणे पार्था तेने श्रुती स्मृती माथा बैसणी घापे. त्याप्रमाणे अशेषाही पुरुषार्था, अशेष सर्व संपूर्ण, शेष न ठेवता, बाकी न ठेवता. पुरुषार्थाची चर्चा करताना आपण 4 पुरुषार्थ सांगतो, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, हे 4 पुरुषार्थ. ज्याला या 4 पुरुषार्थाची गरज आहे किंवा जो या 4 पुरुषार्थाचा गोसावी हो म्हणे पार्था. गोसावी शब्दाचा अर्थ धनी, स्वामी, मालक. म्हणजे ज्याला हे 4 पुरुषार्थ आपल्या ताब्यात असतील, स्वाधीन राहतील असं ज्याला वाटत असेल, त्याने काय करावं, त्याने श्रुती स्मृती माथा बैसणे घापे. त्याने श्रुती आणि स्मृतींना आपल्या मस्तकावर धारण करावं. श्रुती शब्दाचा अर्थ पूर्वीचा काळ, अगदी वेदोपनिषदाचा काळ. तो पूर्वीचा काळ असा होता की मला वाटतं लेखन साहित्यामध्ये किंवा क्षेत्रामध्ये फारशी प्रगती झालेली नसायची. तेव्हा गुरुजी आपल्या शिष्याला वेदाचे मंत्र त्यांच्या कानावर स्पष्ट उच्चारण करून सांगायचे. ह्रस्व दीर्घ नाही का, कुठं उच्चारित अनुच्चारित या सर्व गोष्टी व्यवस्थित त्यांच्या कानावर सांगायचे.
आणि ते शिष्य सुद्धा त्या ठिकाणी जसं आपण ऐकलं तसं बिलकुल पाठ करायचे तंतोतंत. म्हणून श्री गुरूंनी सांगितलेले ते मंत्र वेदाचे जे आपल्या कानाने आपण ऐकले त्या जसेच्या तसे पुन्हा कंठस्थ करणं त्याला श्रुती असं म्हणतात. आणि गुरूंनी केलेला जो उपदेश आहे, गुरूंनी केलेला उपदेश नंतर शिष्य बसले निवांत जाऊन, आज गुरूंनी काय सांगितलं पाठामध्ये, आणि मग त्याचं त्यांनी स्मरण केलं आणि त्यांच्या त्या स्मरणातून जी ग्रंथसंपदा निर्माण झाली तिला स्मृती असं म्हणतात. म्हणून श्रुती म्हणजे वेद आणि गुरूंचा उपदेश स्मरणात आणून जी त्यांनी ग्रंथ वाङ्मय तयार केलं त्याला स्मृती असं म्हणतात. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये श्रुती स्मृती हे दोन्ही वेदाच्या अंगामध्ये प्रमुख अंगामध्ये गणलेले आहेत. समजलं का? जे वेदाची आपण चर्चा करतो 14 विद्या वगैरे त्याच्यामध्ये सुद्धा याचा अंतर्भाव केला जातो. म्हणून या श्रुती स्मृतीला आपल्या मस्तकावर धारण केलं जावं म्हणजे एवढा त्यांचा आदर करावा. तेने श्रुती स्मृती माथा बैसणे घापे, शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे विषयही विरू. शास्त्राविषयीची निष्ठा किती असावी, शास्त्राविषयीचा आदर किती असावा. बऱ्याच वेळा लोक काय करतात, वेळ प्रसंग पाहून शास्त्राला कलाटणी देऊन सवड शास्त्राने वागणारी माणसं बरीच असतात नाही का. शास्त्र बाजूला ठेवतात आणि आपलं स्वतंत्र शास्त्र काढतात एखादं. असंच आहे, हे शास्त्र आहे म्हणजे हे यांचं वैयक्तिक शास्त्र झालं. अशा वैयक्तिक शास्त्रावरून शास्त्रीय होणाऱ्याची संख्या म्हणतो खूप होईल ना. म्हणून इथं शास्त्र काय आहे, शास्त्राविषयीची अपार निष्ठा इथं ज्ञानोबा सांगतात. शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे. शास्त्राने जर सांगितलं याचा त्याग करा, ते राज्य जरी असलं तरी त्या राज्याचा त्याग करावा नाही का, राज्य जरी असलं तरी. आणि जे घेववी ते न म्हणावे विषयही विरू. आणि शास्त्राने जे घ्यायचं सांगितलंय की हे घ्या याचा स्वीकार करा, त्या ठिकाणी ते विष जरी असलं तरी ते मारक आहे प्रतिकूल आहे असं समजून त्याचा त्याग करू नये, ते घ्यावं. म्हणजे शास्त्राविषयीची जी एक परमश्रद्धा ज्याला आपण म्हणू, परम आदर ज्याला म्हणू, तो या श्लोकामध्ये या ओवीमध्ये ज्ञानोबा सांगतात की शास्त्राविषयीची धारणा अशी असावी. ऐशी या वेदैक निष्ठा झाली या जरी सुभटा तरी ते के आहे अनिष्ठा भेटणे गा. अशा पद्धतीची वेदैक निष्ठा हे सुभटा अर्जुना जरी झाली या प्रकारची वेदाविषयीची शास्त्राविषयीची निष्ठा जर आपल्या जीवनामध्ये जर झाली तरी के आहे अनिष्ठा भेटणे गा. तर अनिष्ट आपल्या भेटायला येऊ शकेल का, आपल्या जीवनात कधी अनिष्ट होईल का, प्रतिकूल असं आपल्या जीवनात कधी होईल का, नाही होऊ शकत. कारण शास्त्राच्या निष्ठेनं आज्ञेनं जर आपण वागलो तर जीवनामध्ये अनिष्ट आपल्या कधी भेटू शकत नाही. पै अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती नाही गा श्रुती परवती माऊली जगा. मागे मी सांगितलं 46व्या ओळीमध्ये तिथं वेदाला उपमा दिली बापाची, आता इथं वेदाला उपमा देतात आईची. मला वाटतं आईची आणि बापाची एकाला उपमा देण्याचा हा एक प्रकार आहे का, वेदाला दिलेली आहे. आणि त्यानंतर आईची आणि बापाची एकत्रित उपमा दिली ती फक्त संत ज्ञानोबा यांना दिली. साधकांचा माय बाप का. नाही तर माय आपण आईचं वर्णन करता आपण श्रीलिंगाने करतो, बापाचं वर्णन करताना पुल्लिंगाने करतो. परंतु या दोन्ही संकल्पना ज्या ठिकाणी सामावलेल्या आहेत ते व्यक्तिमत्व म्हणजे एक वेद आणि दुसरं ज्ञानोबा आहे. म्हणून इथं आईची एका उपमा देऊन वर्णन करतात. आईचं काम काय, आपल्या लहान मुलाला अहितापासून दूर करणं आणि हित देऊन त्याला वाढवणं. समजलं का. म्हणून जीवनामध्ये संस्कार करत असताना आईचे संस्कार जे असतात ते अतिशय महत्वाचे असतात. एखादं मूल कसं वागतंय ज्ञानोबा त्याचे उदाहरण देतात बरं का. कोंभाची भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव नाना आचार गौरव सुकुलिनाचे. जमिनीमध्ये पीक कसं दिसतं यावरून जमिनीची ज्याप्रमाणे आपण नाही का योग्यता ठरवतो त्याप्रमाणे मुलाच्या आचारावरून त्याच्या घरची योग्यता आपण ठरवू शकतो. याचा अर्थ त्याच्या आईने त्याला काय संस्कार दिलेत हा भाग समोर निर्माण होतो. म्हणून इथं ज्ञानोबा आहे त्या आईची उपमा देतात वेदाला. ही वेदमाऊली जी आहे ती या सर्व जीवांना अहितापासून दूर करते. हे अहित आहे हे करू नका.
आणि हिताची जी गोष्ट आहे ती सांगून हित देऊन त्याला वाढवतात, वाढविती. नाही गा श्रुती परोती माऊली जगा. म्हणून ज्ञानोबा सांगतात श्रुती सारखी कृपाळू मायाळू आई जगामध्ये दुसरी नाही. म्हणून ब्रह्मीसी मिळवी तव हे कोणी न संडावी, अगा तुवा ही ऐसीची भजावी विशेषेसी. म्हणून ब्रह्मीसी मिळवी. अर्जुनाला स्वतंत्र उपदेश करतात आता की बाबा अर्जुना, ही जी श्रुती माऊली आहे, ही श्रुती माऊली काय करते? ही ब्रह्मेसी मिळवी, जीवाचं आणि ब्रह्माचं एकत्व करून देते, जीवाला ब्रह्मस्वरूपाला नेऊन मिळवते. आता वेदाचे महावाक्य वगैरे अवांतर वाक्य याची आपण चर्चा नेहमी करतो. 4 वेदातील जे 4 महावाक्य आहेत, तत्वमसी, प्रज्ञानम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म आणि अहम ब्रह्मास्मी, या 4 महावाक्यामध्ये जीवशिवाची एकता सांगितली. महावाक्य त्याला म्हणावं की ज्याच्यामध्ये विशेष उपदेश सामावलेला आहे. अवांतर वाक्यामध्ये केवळ जीवाची किंवा परमात्म्याच्या स्वरूपाची चर्चा केली जाते, परंतु महावाक्यामध्ये जीव आणि परमात्म्याची एकता सांगितली जाते, म्हणून त्याला महावाक्य म्हटलंय. महावाक्य म्हणजे खूपच लांबलचक वाक्य असं नाही, ज्याच्यामध्ये महान अर्थ सामावलेला आहे त्याला त्या ठिकाणी महावाक्य असं म्हणतात. म्हणून या महावाक्याच्या आधाराने ही जी श्रुती आहे ही जीवाला ब्रह्मीसी मिळवी, ब्रह्मस्वरूपाला मिळवते. तव हे कोणे न संडावी. म्हणून ज्ञानोबा सांगतात हिचा कोणीही त्याग करू नये. त्याग करू नये शब्दाचा अर्थ हिचा अनादर करू नये. अगा तुवाही ऐसीची बजावी विशेषेशी. अरे बाबा अर्जुना, तुझ्या बाबतीमध्ये सुद्धा हे सांगायचंय की तू सुद्धा या श्रुती माऊलीला असंच भज, म्हणजे श्रुतीच्या उपदेशाचा अवलंब कर, आचरण जीवनामध्ये कर. जी आजी अर्जुना तू येथे करावया सत्यशास्त्री सार्थे, जन्मलासी बळार्थी धर्माचिनी. आणि सांप्रतची गोष्ट अर्जुना सांगतात की बाबा अर्जुना, आज जे आजी, कारण काय, आज धर्माचीनी बळार्थे शास्त्रे सत्यशास्त्रे सार्थे करावया जन्मलासी. की बाबा अर्जुना, तू धर्माचरणाच्या बळाने, सामर्थ्याने, सहाय्याने ही सर्व शास्त्र सत्य करण्यासाठीच तू आज या ठिकाणी जन्मलेला आहेस. म्हणजे इथं तुला जन्माला यायचं कारण काय? भगवंत अर्जुनाला त्याचं कर्तव्य ध्यानात आणून देतात, कर्तव्याची जाण करून देतात की तू इथं कशाला जन्मला, तुझं हे कर्तव्य आहे, तुला हे समाजामध्ये करून दाखवायचं आहे. आणि म्हणून तू या ठिकाणी जे जन्मलेला आहेस ते या गोष्टीसाठी, सत्यशास्त्र करण्यासाठी तू या ठिकाणी जन्माला आलेला आहेस. आणि धर्मानुज ऐसे ओघेची आले आपैसे, म्हणून अनारीसे करू नये. आणि दुसरी गोष्ट भगवंत सांगतात की बाबा तुझं नाव जे आहे ते धर्मानुज असं आहे. धर्म अनुज म्हणजे धर्मराज युधिष्ठिर त्यांचे अनुज, अनुज शब्दाचा अर्थ धाकटा भाऊ, अग्रजी शब्दाचा अर्थ थोरला भाऊ असा होतो. म्हणून धर्माचा तू धाकटा भाऊ आहे. म्हणून धर्माचा तू धाकटा भाऊ असल्यामुळं धाकट्या भावाचं हे कर्तव्य आहे की जे धर्माने सांगितलं त्याचं आचरण तू करायचं. आतापर्यंत धर्मराज युधिष्ठिराची आज्ञा तुम्ही कोणीही अप्रमाण मानलेली नाहीये, अवज्ञा केलेली नाहीये. मग सर्वच आज्ञा तुम्ही जर त्याच्या पाळता तर ही एक आज्ञा पाळा, नाही का. इथं आणखी ज्ञानोबराईन थोडासा असा एक श्लेष अलंकार साधलाय साहित्यिक भाषामध्ये की हा धर्मराज याचा धर्मानुज तू आहेस, परंतु तिकडं तो जो धर्म आहे, सद्धर्म आहे, त्या धर्माचाही अवलंब तुला जीवनामध्ये करायचा, त्याप्रमाणे तुला वागायचंय. म्हणून धर्मानुज हे जे तुझं नाव आलेलं आहे ते या ठिकाणी यथार्थ आहे. म्हणून आणि धर्मानुजाईचे ओघेची आले अपैसे, ओघानेच आलेलं आहे, सहजच तुला हे धर्मानुज नाव प्राप्त झालेलं आहे. म्हणून या अनारिसे करू नये. म्हणून तू या विपरीत करू नको, धर्माच्या विरुद्ध किंवा वेदाज्ञेच्या शास्त्राज्ञेच्या विरुद्ध तू काही करू नये. कार्याकार्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी, अकृत्यते कुडे लोकी वाळावेगा. कार्याकार्य विवेकी, कार्य काय आहे आणि अकार्य काय आहे याच्या विवेचनाच्या बाबतीमध्ये, विचाराच्या बाबतीमध्ये काय करावं, तू शास्त्रेची करावी पारखी. कारण प्रकार असा असतो की कार्य काय आणि अकार्य काय याच्याविषयी चांगले चांगले माणसं बऱ्याचदा गोंधळून जातात. कारण प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्या परिस्थितीमध्ये कर्तव्य काय करावं, काय करू नये, बुद्धीमध्ये संभ्रम निर्माण होतो, किंकर्तव्य विमूढता निर्माण होते. अशा वेळी योग्य काय, अयोग्य काय किंवा कर्तव्य काय, अकर्तव्य काय याचा निवाडा करण्यासाठी आपली बुद्धी
अक्षम होते. मग अशा वेळी ज्यावेळी बुद्धीमध्ये ही असमर्थता निर्माण होते त्यावेळी शास्त्रीची करावी पारखी. आपल्याला समजत नाही, मग शास्त्रांना आपण विचारावं, शास्त्रांचा सल्ला घ्यावा. शास्त्र हेच या कार्याकार्य विवेका बाबतीमध्ये परीक्षक ठरवावेत. शास्त्रीची करावी पारखी आणि त्या शास्त्राच्या विवेचनावरून जी गोष्ट आपला अकृत्य वाटेल, अकरणीय वाटेल, अकृत्य ते कुडे लोकी वाळावेगा. ती अकृत्य जी आहे ती गोष्ट वाईट आहे असं समजून तिचा त्याग करावा. मग कृत्यपणे खरे निघे ते तुवा आपुलीनी अंगे आचरुणी आदरे चांगे सारावेगा. मग कृत्यपणे खरे निघे. आणि या वरच्या प्रक्रियेतून कृत्यपणाने जी गोष्ट खरी आपल्या हाती लागेल, जी योग्य म्हणून आपल्या हाती येईल, ते तुवा आपुलेनी अंगे आचरोणी, ती गोष्ट तू स्वतः आपल्या स्वतःच्या माध्यमातून आचरण करून, अंगे शब्दाचा अर्थ शरीराने, म्हणजे स्वतः तू त्याचं आचरण करून आदरे चांगे सारावेगा, आदराने त्या ठिकाणी त्याला पूर्णतेला नेवा, शेवटास न्यावं. जे विश्वप्रामाण्याची मुदी आजी तुझ्या हाती असे सुबुद्धी, लोकसंग्रहाशी त्रिशुद्धी योग्य होसी. कारण अर्जुना, विश्वप्रामाण्याची जी मुदी आहे, अर्थात विश्वप्रामाण्याचा जो शिक्का आहे तो आज तुझ्या हातामध्ये आहे. आजी हाती असे तुझ्या हाती असे सुबुद्धी. हे सुबुद्धी, हे बुद्धिमान अर्जुना, विश्वप्रामाण्याचा शिक्का आज तुझ्या हातामध्ये आहे. तू हा शिक्का ज्या गोष्टीवर, ज्या आचरणावर, ज्या कर्मावर मारशील ती गोष्ट समाजामध्ये, लोकांमध्ये प्रामाणिक म्हणून मानली जाईल. पाठीमागे सुद्धा श्लोक गेला, यद्यदाचरती श्रेष्ठस्तत्तद्दैवेत रोजन सयत प्रमाणम कृते लोकस्तदनु वर्तते. ते ज्ञानोबाऱ्या सांगतात, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती त्याची एर अनुष्ठिती सामान्य सकळ. म्हणून वडील म्हणून जे आहेत, या वडील लोकावर, मोठ्या माणसावर मोठी जबाबदारी असते. आपण जे कार्य करतोय समाज त्याच्याकडे पाहत असतो. म्हणून इथं ज्ञानोबराय तीही जाणीव अर्जुनाला करून देतात का आज तुझ्या हातामध्ये हा विश्वप्रामाण्याचा शिक्का आहे. तो ज्याच्यावर तो मारशील नाही का ती गोष्ट प्रामाणिक ठरेल. म्हणून लोकसंग्रहासी त्रिशुद्धी योग्य होसी. तू या लोकसंग्रहासाठी त्रिकाल नाही का योग्य आहेस. एवं असुरवर्ग आघवा सांगून तिथीचा निघावा, तोही देवे पांडवा निरूपिला. एवं याप्रमाणे इथं ज्ञानोबराय समारोप करतात, ज्याला कॉन्क्लुजन असं म्हणतात. अध्यायाचं जे समारोप आहे तो या ठिकाणी या ओळीमध्ये करतात. याप्रमाणे आघवा असुर वर्ग जो आहे, कारण 16व्या अध्यायामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टीची चर्चा केलेली आहे, एक दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. दैवी संपत्तीचे 26 गुण आपण पाहिले, अभयम सत्व संशुद्धी इथपासून पुढे, आणि पुन्हा हे आसुरी संपत्तीचे 6 दोष नाही का. त्याला गुण हा शब्द ज्ञानोबराय विपाही असतात, वास्तविक ते दोष आहेत. म्हणून या पद्धतीने दैवी संपत्तीचं वर्णन केलं, विवेचन केलं, आणि आसुरी या दोषाचंही वर्णन केलं. हा संपूर्ण जो आसुरी दोषांचा जो समुदाय आहे, आसुर वर्ग आघवा सांगोनी तेथीचा निघावा. या दोषांचं विवेचन करून तिथून कसं माणसाने निघावं, त्याचा त्याग कसा करावा, तोही देवे पांडवा निरूपिला. तो सुद्धा उपाय भगवंताने अर्जुनाला सांगितला. यावरी तो पंडूचा कुमरू सद्भाव जेवीचा पुशेल तो चैतन्याच्या कानी ऐका. यावरी, आता याच्यानंतर म्हणजे या अध्यायातला प्रतिपाद्य विषय सांगितलेला आहे. आता याच्यानंतर ज्याला परिभाषेमध्ये उत्तराध्याय बीज असं म्हणतात. कारण जे काही वाङ्मयकर्ते असतात, कवी असतात, लेखक असतात, जर अशी एखादी सिरीज असेल, मग ती अध्यायाची असेल, प्रकरणाची असेल, तर पूर्व प्रकरणातून किंवा पूर्व अध्यायातून उत्तराध्याय कसा जन्माला येतो. 18व्या अध्यायात ते एका ओळीमध्ये ज्ञानोबराय सांगतात, एवं जन्यजनक भावे अध्यायो अध्यायाते प्रसवे. अध्यायातून अध्याय कसा निर्माण होतो, तर हे उत्तराध्याय बीज जे आहे ते ज्ञानोबा या ठिकाणी सांगतात, ज्याला अध्याय संगती असं म्हणतात. कारण विषय संगती महत्वाची असते, अध्याय संगती महत्वाची असते. त्यातली अध्याय संगती ज्ञानोबा इथं सांगतात. यावरी तो पंडूचा, म्हणजे 16वा अध्याय संपला, परंतु 16व्या अध्याय संपल्यानंतर पंडूचा जो कुमार आहे अर्थात अर्जुन आहे, तो जीवीचा सद्भाव पुसेल. आपल्या अंतःकरणातील जी भावना आहे, जो प्रश्न आहे, जी शंका आहे ती भगवंताला विचारील. ती तुम्ही काय करा,
तो चैतन्याच्या कानी ऐका. तो चैतन्याच्या कानाने ऐकायचा. चैतन्याच्या कानी म्हणजे चैतन्य नावाच्या माणसाच्या कानाने ऐकायचा. चैतन्य चित्त अंतःकरणाच्या कानाने ऐका. चित्ताने म्हणजे चित्त जागेवर ठेवून नीटनेटका ऐका. संजय व्यासाची आणि निरूपा, तो वेळू फिडिला तया नृपा, तैसा मीही निवृत्ती कृपा सांगेन तुम्हा. संजय व्यासाची आणि निरूपा. व्यास भगवंताने महाभारती युद्ध निश्चित झाल्यानंतर धृतराष्ट्राला येऊन सांगितलं की बाबा महाभारती युद्ध होणार आहे, त्यात कौरव मारणार आहेत, पांडवांचा विजय होणार आहे, तुला दिव्य दृष्टी देऊ का? धृतराष्ट्र आंधळा होता परंतु मोठा हुशार होता. तो म्हटला मला दिव्य दृष्टी नकोय, परंतु तिथलं काय होतंय काय घडतंय त्याचा वृत्तांत मला सविस्तर कळावा यासाठी या संजयाला दिव्य दृष्टी द्या. आणि संजयाला ती दिव्य दृष्टी व्यासाने दिली. दिव्य दृष्टी संपन्न संजय कुरुक्षेत्रावर काय घडतं ते सर्व इथं हस्तिनापुरामध्ये बसून राजा धृतराष्ट्राला सांगत होता. म्हणून ज्ञानोबा त्या गोष्टीची आठवण करून देतात. संजय व्यासाची या निरोपा. व्यासांच्या निरोपाने संजयाने तो वेळ फिडिला तया नृपा. राजा धृतराष्ट्राचा तो वेळ त्याने नाही का फिडिला, नाही का वेळ घालविला. तैसा मीही निवृत्ती कृपा सांगेन तुम्हा. त्याप्रमाणे निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेनं मी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे तुमचा वेळ फेडणार आहे. म्हणजे तिथं जसा वेळ फेडला म्हणजे टाइमपास केला नाही संजयाने. इथं काही काही लोकांना काय वाटतं वेळ फेडणं म्हणजे टाइमपास करायचा, आता करमणूक काहीतरी. करमणूक नाही हे, ही हिताची गोष्ट आहे. म्हणून ज्ञानोबा सांगतात मी पण निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेनं तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. समोरच्या श्रोत्यांना अतिशय विनम्रतेनं ज्ञानोबराय ही प्रार्थना करतात की तुम्ही सर्व संत मंडळी आहात, तुम्ही संत मंडळी माझ्याकडे दिठीचा बहुडा कराल. ज्ञानोबराय मोठी गंमत आहे. ज्ञानोबरायांनी स्वतःला संत तर कधी समजलंच नाही, परंतु समोरच्या श्रोत्यांना संत समजलं. श्रोते सामान्य नसतात. आता थोडं बोलू का क्षमा मागून? काही काही माणसं स्वतःला संत समजतात आणि समोरच्याला मूर्ख समजतात. परंतु इथं ज्ञानोबराय मात्र एरवी तरी मी मूर्खू असं स्वतःबद्दल सांगतात आणि समोरच्या श्रोत्याबद्दल तुम्ही संत असा शब्द प्रयोग करतात. कारण ज्ञानोबरायांच्या समोर निवृत्तीनाथ महाराज होते, सोपन काका होते, मुक्ताबाई होत्या. ही संत मंडळी तर होतीच होती, परंतु नाथ संप्रदायातील जे काही महान साधू होते तेही त्या काळामध्ये ज्ञानेश्वरी ऐकायला ज्ञानोबरायांच्या समोर होते. अधिकारी वर्ग होता. म्हणून 6व्या अध्यायामध्ये योगाच्या प्रक्रियेचं विवेचन जेव्हा ज्ञानोबरायांनी सुरू केलं तेव्हा ज्ञानोबरायांनी श्रोत्याकडे नजर टाकली आणि ज्ञानोबरायांनी सांगितलं जे अधिकारी येथ स्वभावे निष्काम काम. सामान्य अधिकारी नाही, श्रोते सामान्य नाहीत. म्हणून इथं या सर्वांना उद्देशून ज्ञानोबराय सांगतात तुम्ही संत माझी आकडा जिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईल मी. तुम्ही जर माझ्याकडे कृपादृष्टीने जर पाहिलं तर तुम्हा माने एवढा, तुम्हाला मान्य होईल एवढा मोठा मी होईल. याचा अर्थ असा की तुम्हाला मान्य होईल असं व्याख्यान करण्यास मी समर्थ होईल. म्हणून निज अवधान मज ओळगे पसायदान, दिजो जी सनाथू होईन ज्ञानदेव म्हणे. म्हणून निज अवधान, म्हणून तुम्ही स्वतःचं अवधान हेच मला पसायदानाच्या रूपामध्ये द्या. पसायदान शब्दाचा अर्थ प्रसाददान. 18व्या अध्यायामध्ये जे ज्ञानोबरायांनी पसायदान मागितलं त्या पसायदानाची शाब्दिक संकल्पना जी आहे ती इथं पूर्ण झाली. ज्याला इंग्रजी तत्वज्ञानामध्ये कॉन्सेप्च्युअल बर्थ असं म्हणतात. समजलं का? संकल्पनात एक संकल्पनिक जन्म असं आपण म्हणूया. त्याचं स्वरूप जे आहे पसायदानाचं ते 18व्या अध्यायाच्या शेवटी पूर्ण झालं. ज्ञानेश्वरीचं आतापर्यंत जर आपण थोडंसं सिंहावलोकन केलं तर पसाय हा शब्द बऱ्याच वेळा आलेला आहे, दान शब्द बऱ्याच वेळा आलेला आहे, परंतु पसाय दान हा एकत्रित शब्द इथं जन्माला आला पहिल्यांदा. म्हणून त्याला मी कॉन्सेप्च्युअल बर्थ असं म्हणतोय की तो या ठिकाणी ज्ञानोबराय आहे त्या श्रोत्याकडून त्या संत मंडळीकडून गृहीत धरतात, अपेक्षित धरतात की तुम्ही तुमचं निज अवधान हीच नाही का कृपादृष्टी आमच्याकडे करा, कृपेचं दान आमच्याकडे करा की ते तुम्ही दिल्यानंतर दिजोजी सनाथू होईन ज्ञानदेव म्हणे. ते तुम्ही दिल्यानंतर माझ्या जीवनामध्ये मी सनाथ होईल, पूर्ण होईल. या ठिकाणी हा 16वा अध्याय संपलेला आहे.
इति श्री ज्ञानदेवी रचितायां भावार्थदीपिकायां षोडशोऽध्यायः। पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय।